सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखं वातावरण करते. दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा घेऊ नका असंही खोत यांनी म्हटलं. तर सदाभाऊ खोतांनी पुरावे द्यावेत अशी मागणी अमित ठाकरेंनी केलेली आहे. तर दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ नका असं खोत यांनी म्हटलेलं आहे. तर सदाभाऊ खोत यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ नका अशी मागणी यावेळी सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे. दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या. इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखं वातावरण करते असा आरोपही त्यांनी केलेला आहे. या काही दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय या आगेमध्ये तेल ओतायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करत आहे. म्हणजे ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे. पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही. सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये. म्हणून मी म्हटलं, महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये. ती नाही. माझं मत असं आहे की मी पुन्हा सांगतो, आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही. पण हेही तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. पुरावे द्या, आम्हाला पुरावे पाहिजे. दहशतवादी तर आमच्या आजूबाजूला टेररिस्ट चालत आहेत, आम्हाला पुरावे पाहिजेत. मला पुरावे पाहिजेत. आता ह्याच्या पुढे तुम्ही क्वेश्चन चेंज नाही करू, मला पुरावे पाहिजेत. त्या माणसात जो माणूस बोललाय ना त्याच्याकडनं मला पुरावे पाहिजेत की हा माणूस दहशतवादी आहे. दहशतवादाचे पुरावे तर आपल्याकडे असणार ना, तुम्ही त्यांना एवढं लेबल करताय. मला पुरावे पाहिजेत. जो माणूस आपल्या बाजूला फिरतोय तो दहशतवादी असेल तर आपल्याला भीती वाटली पाहिजे. काय नीच प्रकारे तुम्ही काय लोकांना लेबल करताय दहशतवादी म्हणून, जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतात. लोकशाही सर्वांना आंदोलनाचा अधिकार आहे. आंदोलकांना आतंकवादी म्हणणं चुकीचं आहे.